नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये। दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे या संदर्भात म्हणजे या घटकाची आपण ही जी कृती दिलेली होती खालील सारी पूर्ण करा, तर ती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये याचा अभ्यास केलेला आहे। आता आपण या व्हिडिओमध्ये सोडवलेली उदाहरणे बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। हे बघा, आता हे पुस्तकातील सोडवलेली उदाहरणं जी आहेत त्यातलं पहिलं उदाहरण बघा, 4/x + 5/y बरोबर 7 आणि 3/x + 4/y बरोबर 5। आता तुम्हाला तर माहीतच आहे की हा 4/x चा अर्थ काय असतो, तर 4 × 1/x असतो, अधिक 5/y चा अर्थ काय असतो, तर 5 × 1/y असा अर्थ असतो। म्हणून 4 × 1/x अधिक 5 × 1/y बरोबर 7। आणि त्याचप्रमाणे इथे 3 × 1/x अधिक 4 × 1/y बरोबर 5। मग आता हे बघा, 4 कंसात 1/x अधिक 5 कंसात 1/y बरोबर 7 हे झालं समीकरण 1 आणि 3 कंसात 1/x अधिक 4 कंसात 1/y बरोबर 5 हे झालं समीकरण 2। पण अशा अपूर्णांक स्वरूपात आपण हे उदाहरण काय सोडवू शकत नाही, म्हणून त्यासाठी आपल्याला 1/x बरोबर आपण m घेऊयात आणि 1/y बरोबर आपण n मानूयात। मग आता काय करायचं, उदाहरण आता हे समीकरण पुन्हा बघा कशा पद्धतीने आपल्याला लिहून घ्यावं लागेल। 4m अधिक 5n बरोबर 7 हे झालं समीकरण 3 आणि 3m अधिक 4n बरोबर हे झाले 5 हे झालं समीकरण 4। आता हे जे वरील उदाहरण आहेत, म्हणजे हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये बघा, आता आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी याचे सहगुणक आपल्याला समान करावं लागणार आहेत, तरच आपण ते सोडवू शकतो। म्हणून मग आता काय करायचं, तर हे बघा, हे वरील उदाहरणं जी आहेत की नाही ती सहगुणक समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ह्या दोनही उदाहरणांना आपल्याला म्हणजे समीकरण 3 ला 3 ने गुणावं लागणार आहे, समीकरण 4 ला 4 ने गुणावं लागणार आहे। मग त्यानंतर बघा आता काय आपल्याला नवीन समीकरण मिळतं, ते 3 कंसात 4m अधिक 5 बरोबर 7 म्हणून 3 चोक 12m अधिक 3 5 15n बरोबर 3 7 21 हे झालं समीकरण नंबर 5 आणि 4 कंसात 3m अधिक 4n बरोबर 5 म्हणजे 4 त्रिक 12m अधिक 4 चोक 16n बरोबर 5 चोक 20 म्हणजे हे झालं समीकरण 6। आता हे बघा, इथे समीकरण 5 मधून समीकरण 6 आपण काय करूयात, वजा करूयात। म्हणून 12m अधिक 15n बरोबर 21 आणि वजा 12m अधिक 16n बरोबर 20। आता हे बघा, इथे वजाबाकी करायची असल्यामुळे आपल्याला हे जे समीकरण आहे 12m अधिक 16n बरोबर 20 या समीकरणाचे काय करावं लागणार आहे, चिन्ह बदलावे लागणार आहे। म्हणून अधिक 12m चं वजा 12m करावं लागणार आहे, वजा अधिक 16n चं वजा 16n आणि अधिक 20 चं वजा 20। मग आता इथे हे बघा, 12m आणि हे 12m हे काय आहे, दोन समान पद आहेत, मग ह्यांची वजाबाकी होऊ शकते। त्यामुळे काय, मग हे अधिक 12m आणि हे वजा 12m हे काय होतात, कॅन्सल होतात, म्हणून आपण इथे ही चिन्ह बदलून घेतलेली आहेत। मग हे जर अधिक 12m असतं तर इथे वजाबाकी होऊ शकली नसती, त्यासाठी आपण ही चिन्ह बदल केलेली आहेत। मग आता इथे बघा, या वजा 16n मधनं हे अधिक 15n गेल्यानंतर खाली किती राहतात, 1n राहतो। 1n म्हणजे आपण 1 काही लिहित नाही, फक्त n लिहितो, म्हणून ह्या मोठ्या संख्येचं चिन्ह 16nचं इथे दिलेलं आहे आपण वजा, आणि इथे काय होतं, 21 वजा 20 म्हणजे किती राहतं, 1 राहतं। म्हणून मग आता हे nचं जर इकडे चिन्ह बदल केले तर वजा 1 येतं। आता ही जी n ची किंमत जी आहे की नाही ती आपण काय करूयात, समीकरण 5 मध्ये ठेवू। म्हणून मग 12m अधिक 15n बरोबर 21 म्हणून 12m अधिक 15 गुणिले वजा 1 बरोबर 21 म्हणून 12m अधिक वजा 15 कंसात वजा 15 बरोबर 21 म्हणून 12m बरोबर 21 अधिक 15। आता हे इकडं अधिक 15 कसे झाले, तर हे वजा 15m इकडे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला होते, मग ते उजव्या बाजूला गेल्यावरती काय झाले, त्यांचं चिन्ह बदल झालं, म्हणून वजाचं काय झालं, अधिक झालं, म्हणून हे 12m बरोबर 36
21 अधिक 15 36 म्हणून m बरोबर 36 भागिले 12. म्हणून m बरोबर किती आलंय आपलं 3. मग आता आपल्याला काय करायचंय बघा, m बरोबर 3 आले आहे, n बरोबर -1 आलेलं आहे. मग आता हे जे आपलं m आणि n आपण कशाच्या ऐवजी घेतलेले आहेत, तर m बरोबर 1/x आहे. म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं की हे m बरोबर 3 आणि n बरोबर -1 झालं की त्यांना असं वाटतं आपलं गणित सोडवून पूर्ण झालं, पण तसं नाही आहे. आपण हे m आणि n कशाच्या ऐवजी घेतलेले आहेत, तर m बरोबर 1/x घेतला आहे, n बरोबर 1/y यासाठी आपण ते घेतलेले आहेत. म्हणून मग mची किंमत किती मिळाली, 3 बरोबर 1/x, म्हणून मग x बरोबर 1/3 आणि हा -1 म्हणजे काय आहे, तर तो आपल्याला n मिळालेला आहे. म्हणून मग -1 बरोबर 1/y, म्हणून y बरोबर किती 1/-1 म्हणून y बरोबर 1. म्हणून मग आता ही x आणि y ची किंमत काय मिळाली, 1/3 आणि -1 ही काय आहे, दिलेल्या समीकरणांची उकल आहे. हे बघा समीकरण नंबर 2, 4/x - y अधिक 1/x अधिक y बरोबर 3, 2/x - y वजा 3/x अधिक y बरोबर 5. आता तुम्हाला माहीतच आहे की 4/1/x - y अधिक 1/1/x अधिक y बरोबर 3 हे समीकरण 1 आणि 2/1/x - y वजा 3/1/x अधिक y बरोबर 5 हे झालं समीकरण 2. मग आता आपल्याला काय करायचंय की ह्या 1/x - y साठी आपल्याला a मानायचा आहे, 1/x अधिक y साठी आपल्याला b मानायचं आहे. मग समीकरण बघा कसं तयार होतं, तर 4a अधिक b बरोबर 3 हे झालं समीकरण 3, 2a वजा 3b बरोबर 5 हे झालं समीकरण 4. मग आता समीकरण 3 ला 3 ने गुणायचं का, तर ह्या समीकरणांची आपल्याला काय करायची आहे, सहगुणक समान करायचे आहेत. का, तर हे p अधिक b आणि हे वजा b हे इथे कॅन्सल होऊ शकतात, पण ते केव्हा कॅन्सल होतील की जेव्हा यांचे सहगुणक समान असतील तेव्हाच हे कॅन्सल होऊ शकतात. चिन्ह वेगळी आहेत पण सहगुणक इथे b ला फक्त एकच b आहे आणि इथे 3 b आहेत. मग इथे जर 3 b आले तर हे सहगुणक समान होतील आणि पुढे आपण गणित व्यवस्थित सोडवू शकतो. म्हणून आपल्याला समीकरण 3 ला 3 ने गुणायचं. मग आपल्याला उत्तर काय येतं बघा, 3/4a अधिक b बरोबर 3. मग बघा 12a अधिक 3b बरोबर 9 हे झालं समीकरण 5. आता समीकरण 5 व समीकरण 4 यांची काय करूयात, आता आपण बेरीज करूयात. म्हणून 12a अधिक 3b बरोबर 9 अधिक 2a अधिक 3b बरोबर 5. आता 3 वजा 3b अधिक 3b हे काय झाले, कॅन्सल झाले. 12a अधिक 2a बरोबर किती, 14a आणि 9 आणि 5 यांची बेरीज किती येते, 14. म्हणून a बरोबर 14/14 म्हणून a बरोबर किती आले आपल्याला 1. आता आपण काय करू, a बरोबर 1 ही किंमत काय करूयात, समीकरण 3 मध्ये ठेवूयात. मग समीकरण 3 काय आहे, 4a अधिक b बरोबर 3 म्हणून 4 गुणिले 1 अधिक b बरोबर 3 म्हणून 4 अधिक b बरोबर 3 म्हणून b बरोबर 3 वजा 4 म्हणून b बरोबर वजा 1. मग आपल्याला काय किंमत मिळाली, a बरोबर 1 आणि b बरोबर वजा 1. पण आपण हे a आणि b कशासाठी घेतलेले आहेत, तर ते घेतलेले आहेत a बरोबर 1/x वजा y आणि b बरोबर 1/x अधिक y. मग आता हे बघा पुढे 1/x अधिक y बरोबर काय येतं, मग 1 आणि 1/x अधिक y बरोबर काय येतं, वजा 1. आता हे व्यस्त करून आपल्याला काय मिळते बघा, x वजा y बरोबर 1/1 बरोबर 1 आणि हे झालं समीकरण 6 आणि x अधिक y बरोबर वजा 1/1 बरोबर वजा 1 हे झालं समीकरण 7. मग आता हे आपण काय करायचं, सोडवूयात. हे x अधिक y बरोबर 1 आणि x वजा y बरोबर वजा x अधिक y बरोबर वजा 1 हे आपण काय करूयात, आता सोडवूयात. म्हणून x वजा y बरोबर 1, x अधिक y बरोबर वजा 1. आता हा अधिक y वजा y हे काय झाले, कॅन्सल झाले. मग हे काय झाले, 2x बरोबर वजा 1 आणि 1 किती येतं, 0. म्हणून हा जो 2x आहे तो जर ह्या 0ला गुणाकारात गेला तर तो पण काय होणार आहे, 0च होणार आहे. म्हणून x बरोबर आपल्याला उत्तर काय मिळालं, 0. मग आता
तर हे बघा x वजा y आणि बरोबर 1 आणि x अधिक y बरोबर वजा 1 म्हणून हे वजा y अधिक y काय झाले कॅन्सल झाले आणि इथे काय राहतं 2x. हे अधिक 1 आणि वजा 1 हे काय होतात शून्यच होतात. मग आता हे जर 2 आहेत हे जर ह्या शून्याला इकडे गुणाकारात गेले तर ते 0 गुणिले 2 किंवा 0 गुणिले कुठली संख्या काय होते शून्यच येते. म्हणून x बरोबर किती आलं 0. आता काय करूयात x बरोबर 0 ही किंमत काय करू समीकरण 7 मध्ये ठेवू. म्हणून x अधिक y बरोबर वजा 1 म्हणून 0 अधिक y बरोबर वजा 1 म्हणून y बरोबर वजा 1. म्हणून x बरोबर 0 आपल्याला मिळालेले आहेत आणि y बरोबर काय मिळाले वजा 1 मिळाले. म्हणून हा उकल संच आपल्याला काय मिळालेला आहे x y बरोबर 0 वजा 1 ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सोडवलेली उदाहरणं यामधील 2 उदाहरणं आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. यातील जे तिसरं उदाहरण आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.